शत्रुपीडा तुमच्याही आयुष्यात असेल तर तुम्हाला आजचा जो उपाय सांगणार आहे तो नक्की करायचा आहे. शत्रुपीडा म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये असणारे त्रास, असणारे दुःख यासाठी आपल्याला हा आजचा उपाय नक्की करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठं ना कुठं काही ना काही शत्रू असतातच. मग ते शत्रू आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारे आहे हे महत्वाचं आहे. जर आजार सतत असेल तर आजार आपला शत्रू आहे, किंवा एखाद्या कामात यश नाही येत आहे त्यामध्ये आपला शत्रू आहे, किंवा मग एखादा व्यक्ती आपला शत्रू असेल, तो मैत्रीमध्ये असेल, कारण मैत्रीमध्ये सुद्धा शत्रू असतात, बिझनेसमध्ये शत्रू असतात, आपल्या घरासंबंधित काही शत्रू असतात, आपल्या मागं असणारे असे खूप सारे लोक आहेत जे तोंडावर चांगला आणि मागं नंतर मनामध्ये वाईट बोलतात, असे काही शत्रू असतात. तर या शत्रूपासून सुटका मिळण्यासाठी आज आपण खास आजचा अगदी छोटासा आणि साधा उपाय घेऊन आलो आहे. तो जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने जर केला ना तर नक्की तुम्हाला यामध्ये फरक जाणवणार आहे. जर तुमच्या सुद्धा आयुष्यात कधी त्रास असेल, किंवा मग तुम्हाला त्रास जाणवत असेल तुमच्या आयुष्यात न कळत, किंवा तुम्हाला माहीत असलेले असे काही शत्रू असतील, यापासून काही सुटका हवी असेल तर, किंवा मग तुमच्या घरामध्ये सतत होणारे भांडणं, तुमचा त्रास, आर्थिक समस्या येणं, घरात पैसा न टिकणं, किंवा घरामध्ये नजर बाधा होणं, अशा जर काही समस्या असतील तर आजचा उपाय खास तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा. आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. कधी कधी काय होतं तर कोणाच्या वाईट नजरेमुळे किंवा कोणाच्या वाईट इच्छेमुळे आपली प्रगती थांबते, आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही, घरात अशांतता राहते, घरात नेहमी सतत भांडणं तंटा चालू राहतो. तर यामुळे खूप सारे अशा समस्या उद्भवतात. म्हणजे शत्रू हा व्यक्तीच असतो असं पण नाहीये, आणि शत्रू हा व्यक्ती नसतो असं सुद्धा नाही. कारण की कोणाचा शत्रू आजार सुद्धा असू शकतो आणि कोणाचा शत्रू व्यक्ती सुद्धा असू शकतो, ते आपल्यावर आहे. कारण तुम्हाला सुद्धा माहितीये की आपल्या आयुष्यामध्ये असे बरेच लोक आहे जे आपल्यासोबत खूप चांगले बोलतात, नंतर आपलीच मागं निंदा करत असतात. आणि तुम्ही बघा, आजमावून बघा, तुमच्या घरामध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती तुमचं भलंच विचार करेल असं नाहीये. तुम्ही एखादी नवीन गोष्ट जर घरामध्ये आणली तर एखादं कोणी बघायला सुद्धा आलं तरी तुम्हाला म्हणेल, बापरे तुम्ही ही नवी वस्तू आणली, केवढ्याची आणली, आमच्या इथं पण आणायची होती पण काय करा होतच नाहीये, किंवा अशा वेगळे वेगळे प्रश्न करतो तुमच्या सोबत. तर असं नाही की प्रत्येक तुम्हाला नजरच लावेल, पण काहीतरी असतं की जे आपल्याला सूट होत नाही, किंवा मग कोणाची बाहेरच्यांची नजर आपल्याला लागत असती. तर हा जो आजचा उपाय आहे ना, तो उपाय हा केंद्रात सांगितलेला आहे, तोच मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि या उपायाचे भरपूर ताईदादांनी अनुभव घेतलेले आहे. केंद्रात सांगितलेला उपाय म्हणून तुमच्यासोबत हा शेअर करत आहे. श्रद्धा ठेवा किंवा मग अंधश्रद्धा म्हणा, या हे तुमची इच्छा आहे. कारण बरेच ताईदादा आहे की जे हा उपाय करत आहे, आणि ज्यांची इच्छा नसेल किंवा ज्यांचा भरोसा सुद्धा नसेल त्यांनी नाही केला तरी काही हरकत नाही. हा उपाय केव्हा करायचा आहे, कधी करायचा आहे ते सांगते बघा. हा उपाय तुम्ही 8 दिवसामध्ये कुठल्याही दिवशी करू शकता. सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त या उपायासाठी लागतं ते म्हणजे एक नारळ. एक नारळ तुम्हाला आवर्जून लागणारच आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठल्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. केव्हा करायचा आहे हा उपाय? तुम्ही सकाळी, संध्याकाळी, दुपारी केव्हाही करू शकता. फक्त सूर्य मावळ्याच्या आत करायचा आहे, म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर करायचा आहे. संध्याकाळच्या 6 वाजेच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कुठल्याही टायमावर हा उपाय करू शकता. हा उपाय करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर एक असा नारळ घ्यायचा आहे. पूर्ण सोललेला नारळ नको, तर असा पूर्ण असा एक नारळ घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडं हळदी, कुंकू असं तुम्हाला लावायचं आहे. आणि तुम्हाला हा नारळ घेऊन एकतर महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा मग मारुतीच्या मंदिरामध्येच, म्हणजेच हनुमानजीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि हा नारळ असा दोन्ही हातामध्ये घेऊन
तुम्हाला महादेवाच्या पिंडीजवळ म्हणजे शिवलिंग असतात, शिवलिंगाच्या इथं जवळ तिथं खाली ठेवून किंवा मग तिथं नसेल जात तुम्ही तर जिथं जर हनुमानजीच्या मंदिरामध्ये गेले तर म्हणजे चरणाजवळ नारळ असं ठेवायचं आहे आणि तुमची काही इच्छा आहे ती बोलायची आहे. मग तुमच्या आयुष्यामधील जे काही शत्रू असतील, जे काही दुःख संकट असतील ते स्वामींना म्हणजेच मारुती रायांना महादेवाला सांगायचे आहे की आमच्या आयुष्यामधले हे शत्रू हे नाहीसे होऊ द्या. आजार असेल तर आजार सुद्धा शत्रू असतो म्हणून तुम्ही ही इच्छा मागू शकता की आमच्या आयुष्यातील जो आजार आहे तो दूर होऊ द्या किंवा मग तुमच्या शालेय जीवनातील काही शत्रू असतील, तुमच्या व्यवसायामधील काही शत्रू असतील, तुमच्या आजूबाजूला काही शत्रू असतील किंवा तुम्हाला जे माहित आहे जे नाही माहित आहे ते सुद्धा शत्रू असतील, तुम्ही त्यांचं जे तुम्हाला माहिती आहे त्यांचं नामस्मरण करा म्हणजेच की त्यांचं नाव आठवा काय आहे जे तुम्हाला वाटत असेल त्यांचं नाव घेऊन तिथं प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही शत्रू असतील ते दूर जाऊ द्या आणि आयुष्यामध्ये माझ्या प्रगती होऊ द्या एवढी इच्छा बोलायची आहे आणि हे नारळ तिथंच ठेवून द्यायचं आहे. जर हनुमानजीच्या मंदिरामध्ये गेलं तर हनुमानजीच्या चरणाशी ते नारळ ठेवायचं आहे किंवा मग महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं तर शिवलिंगाजवळ ते नारळ ठेवायचं आहे. एवढी इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि मग घरी परत यायचं आहे. घरी आल्यानंतर स्वामींच्या 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. स्वामींसमोर परत प्रार्थना करायची आहे. बघा काही दिवसामध्येच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेलच. तुम्ही एक वेळा आवर्जून हा उपाय करून बघा. तुम्हाला अनुभव 100% येणारच ही खात्री देते मी. बघा आपण कुठलीही सेवा करतो, उपाय करतो तर हे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावे लागतात. तुम्ही हा जरी उपाय करत असाल ना तर पूर्ण श्रद्धेने उपाय करायचा आहे. तुम्ही करून बघा. तुमचा व्यवसाय जर बंद असेल ना तर व्यवसाय सुरुवात होईल. तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी समस्या असतील त्या दूर होतील आणि नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येणार आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.